श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. 19 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या. आणि या मार्गशीर्ष अमावस्येला आपल्याला काही अत्यंत प्रभावी अशी सेवा आणि उपाय करायचे आहे, तर ते कोणते आहे आपण बघून घेऊया. धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पितृतर्पण आणि भगवान श्रीकृष्ण, विष्णू व सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो. तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ 19 डिसेंबरला शुक्रवारी पहाटे 4:49 सुरू होणार आहे आणि समाप्ती 20 डिसेंबरला शनिवारी सकाळी 7:12 होणार आहे. उदय तिथीनुसार 19 डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारी ही मार्गशीर्ष अमावस्या असणार आहे. या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होऊन पौष महिन्याला सुरुवात होणार आहे. इंग्रजी वर्षानुसार ही मार्गशीर्ष अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे आणि म्हणून या अमावस्येला अधिकच महत्त्व दिले जातं. बघा, प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आपण या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी सेवा जे आहे ते आपल्याला करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही आणि या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचं तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होते. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर हा उपाय सकाळी करण्या अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही स्वच्छ पुसून काढायची आहे. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ, हळद, त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने फरशी आपल्याला पुसायची आहे. त्यानंतर शुद्ध पाण्यामध्ये त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र तुम्ही टाकू शकता, नसेल तर हरकत नाही. यामुळे त्यानंतर हळदीचं पाणी जे काही आहे ते आपल्याला घराच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. त्यानंतर पुसून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे, कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करतात. तर हळदीचं लेपन आपल्याला कसं करायचं आहे तो व्हिडिओ तुम्हाला देत आहे. खाली त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करून बघू शकता. त्यानंतर उंबरठ्यावर कुंकाने एक स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिकाला मधले 4 बिंदू आणि कड्याच्या 2 लाईन आवर्जून द्यायच्या आहेत. तसेच त्या स्वस्तिकाला हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. बघा, दरवाजा देखील छानपैकी रांगोळी काढायची आहे. यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल, लक्षात ठेवा, मोहरीचं तेल इथं वापरायचं आहे. मोहरीचं जर तेल नसेल, जे कोणते तेल आहे ते तेलामध्ये आपल्याला त्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तुम्हाला प्रज्वलित करून थोडेसे तांदूळ खाली ठेवून हा जो दिवा आहे तो त्या तांदळावर तुम्हाला ठेवायचा आहे आणि हे मुख्य प्रवेशाच्या द्वारावरती आपल्याला लावायचं आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, उजवी बाजू असणार आहे, तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. कमीत कमी हा दुपारपर्यंत राहायला पाहिजे, एवढे तेल त्यामध्ये टाका. यानंतर संध्याकाळी तुम्ही याच दिव्यामध्ये तेल टाकून 6 ते 7 वाजल्यानंतर हा दिवा पुन्हा आपल्याला संध्याकाळी देखील लावायचा आहे. यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू, अक्षदा, लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे. घरातली जी गरिबी आहे ती दूर व्हावी अशी परभावी प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या आपल्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. यानंतर सूर्याला देखील अर्घ्य द्यायचं आहे. तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीला देखील तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे. तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, काही हरकत नाही, पण तो सकाळी देखील लावायचा आहे. सहसा संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे. या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घातले जाते. देवांना शांत केले जाते, म्हणून देवांना स्नान घालायचे आहे. धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे घरातलं. त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या दिवशी वास जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ करून कपड्याने कोरडा करायचा आहे. स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरील हळदीने स्वस्तिक काढायचा आहे.
हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मातील शुभ मानले जाते. त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. गॅसची पूजा करताना तुम्ही एखाद्या मातीचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकता. त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा. अमावस्येच्या दिवशी जमले तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम पूजा करता आली तर खूप चांगले आहे. पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचे देखील स्मरण करायचं आहे. आणि किचनमध्ये तिथेच आपल्याला 10 मिनिटं चालेल इतकं तेल घालून दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे. अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहात, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून आपल्याला घ्यायचा आहे. असे छोटेसे उपाय जे आहे ते तुम्ही या दिवशी नक्की करून पहा. किचनमध्ये जिथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवतो तर तिथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असे सांगितले जाते. त्यामुळे तुमच्या माठ किंवा पाणी भरून ज्या ठिकाणी ठेवतात त्या जागेत तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तो उचलून ठेवू शकता. अशा प्रकारे देखील उपाय केले तर आपल्याला आपला जो काही पितृदोष आहे तो कमी होण्यास मदत होते. तर तुम्ही हे जे काही उपाय आहे तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की करून पहा. अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर 108 प्रदक्षिणा करावी. असे केल्याने तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट होते, कर्जातून मुक्ती देखील मिळते. तसेच सूर्यदेवांचा अर्घ द्यायचा आहे. असे केल्याने देखील घरातील दारिद्र्य जे काही आहे ते दूर होण्यास मदत होते. अमावस्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं, जसे की पुस्तक आहे, विविध प्रकारचे ग्रंथ आहे, हे सगळे काढायचे, झटकायचे आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे. सूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही. त्यासाठी देखील अमावस्येचा दिवस निवडला जातो. म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता. पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं. त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावस्येच्या दिवशी लवकर ते करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून अंघोळ घालायची आहे. पंचामृताने स्नान देखील घालू शकता. त्याचप्रमाणे घरातील जाळे जळमटे असतील तर ती काढा. घरामध्ये जे काही भंगार सामान असेल ते देखील तुम्ही अमावस्येच्या दिवशी काढू शकता. तसेच पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीची सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने श्रीसूक्तम आहे, कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्र असेल तर यावर करा, देवीचा टाक असेल तर यावर करा. पण कुंकुमार्चन अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचं आहे, कारण ही मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि ही अमावस्या शुक्रवारी देखील आलेली आहे. तर या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही नक्की शुक्रवारी कुंकुमार्चन करून पहा. या व्यतिरिक्त ज्या काही लक्ष्मी मातेच्या जेवढ्या काही सेवा आहेत त्याच्यामध्ये विष्णूची सेवा झाली. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे. त्यासोबत देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या. अगदीच विजला तर हरकत नाही, पण शक्यतो विजणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. यानंतर पुढचा जो उपाय आहे तो आहे घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठीचा आहे, जो की आपण अमावस्येच्या दिवशी करणार आहोत. तर आपल्याला आपले जे काही टॉयलेट बाथरूम आहे तिथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते. त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचे आहे. टॉयलेट बाथरूममध्ये बघा, ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचे नाही, तर ते उघडेच ठेवायचे आहे. आणि त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर अमावस्येला हे मीठ आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं आहे आणि त्या जागी परत ती वाटी स्वच्छ करून धुवून परत त्यामध्ये मीठ आपल्याला भरून ठेवायचं आहे. असं तुम्ही दर शनिवारी करू शकता किंवा दर अमावस्येला तुम्हाला त्या वाटीतलं मीठ बदलायचं आहे. आपल्याला सातत्याने हे करत राहायचं आहे, जेणेकरून सकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही. मीठ म्हटल्याचं जंतुनाशक मारण्याचं काम देखील करत असतं. त्यामुळे आपण टॉयलेट बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने आपल्या आरोग्यासंबंधित ज्या तक्रारी आहेत ते देखील दूर होण्यास आपल्याला मदत मिळणार आहे. तर हा देखील एक उपाय आहे जो तुम्ही करू शकता आणि सगळे उपाय तुम्ही पाहू शकता, सगळे कमी खर्चाचे आहे. यानंतर बघा, पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. आपल्याला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळा नाही आला तर दुसरे कोणतेही पक्षी येऊन खाऊन गेले तरी काही हरकत नाही. मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे. त्यानंतर आमोशाला काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती घालायची आहे. पण काळं कुत्रं जरी नसेल तरी कुठल्याही दुसऱ्या कुत्र्याला तुम्ही घातली तरी काही हरकत नाही.
ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्याच्यावरती नशिबाचा प्रभाव आहे अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना 7.5 सुरू आहेत त्यांनी या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरीही चालेल. पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचाच आहे. पण नसेल पिंपळाचं झाड तर दक्षिणेकडे तोंड करून मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा गॅलरीत तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावू शकता. सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. त्यावर 1-2 कापडाच्या वड्या, थोडंसं तूप, 1-2 लवंगा, एक तमालपत्र तुम्ही बारीक करून टाका आणि त्याचा होम करायचा आहे. तो घरभर फिरवायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये शुद्ध वातावरण होईल. कापूर नकारात्मकता ऊर्जा दूर करतो. बाकी 1-2 जे काही मसाल्याचे पदार्थ टाकतो, ते तूप टाकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला आरोग्यासाठी चांगल्या असतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच अमावस्येला हा होम करू शकता. तर असे हे छोटे छोटे उपाय होते ज्याने काही आपल्या अडचणी आहे आयुष्यातल्या त्या दूर होण्यास नक्कीच आपल्याला मदत होणार आहे. या दिवशी तुम्ही भगवद्गीतेचा 11वा अध्याय पण आवर्जून वाचला तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आपल्याला पूर्वजांना मोक्ष मिळत असतो. त्यामुळे तुम्ही भगवद्गीतेचा 11वा अध्याय जो आहे तो अध्याय तुम्हाला नक्की वाचायचा आहे. तर अशा ह्या ज्या काही सेवा आहेत तुम्ही ह्या सेवा नक्की करा. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर जमलं तर तुम्ही दानधर्मसुद्धा इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं तुम्हाला दान नक्की करायचं आहे. बघा, हे सगळे जे काही उपाय होते छोटे छोटे, ते उपाय तुम्हाला करण्यासारखे आहे, कमी खर्चिक आहे. तर तुम्ही हे जे उपाय आहे तुम्ही ते नक्की करून पहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळवा, सुख समाधान मिळवा. तर असा हा छोटासा व्हिडिओ होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.